त्याच्यामुळे आपल्याला एक्स्ट्रा आलेले धागे आहेत वरचे हे आपल्याला कट करायचे आहेत. आता मधल्या बोटात अशी गाठ पकडायची आणि वरच्या बोटाला असं सर्कल मारायचा आणि पुन्हा तो धागा आपल्याला अंगठ्याच्या बाजूला पकडायचा आहे आणि हा जो वरचा धागा आहे हा आपल्याला खालून वरती काढायचा आहे. बघा आपण सुरुवातीला टाका वरती काढायचा आहे आणि आपण चेन स्टिच चालू केल्यावर काय करतो, एक बॅक साईडला एक छोटा टाका देतो. त्याच्यामुळे काय होतं, आपली स्टिच आहे ही फिक्स होते. बघा त्याच्याबरोबर बॅक साईडला एक टाका घेतला आणि स्टिच आपली पुढे कंटिन्यू केली. निडल पंच केली, खालून धागा अडकवला, निडल थोडी वरती आल्यानंतर त्याला टर्न करायची आहे. जशी आपण सेम चेन स्टिच काढतो सेम तशी ते चेन स्टिच काढायची आहे. आता चेन स्टिच कशी काढायची याचा व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा, मी आय बटनवरती लिंक देते. निडल जेव्हा आपण खाली पंच करतो तेव्हा आपल्याला धागा त्याला पूर्ण गोल फिरवायचा आहे. जर तुम्ही अर्धा फिरवलात तर तो धागा आपल्याला सुईला अडकणार नाही टोकाला आणि आपल्याला वरती धागाच येणार नाही किंवा चेन स्टिच सारखी सुटत जाईल. त्याच्यामुळे सुद्धा तुम्ही पूर्ण धागा आहे हा त्याला गोल फिरवायचा आहे खालून. बघा नॉर्मली दिसतोय, बघा आपला हात कसा फिरतोय खालून धागा फिरवताना. बघा निडलला धागा अडकवला, निडल थोडी वरती आल्यानंतर सी शेपमध्ये फिरवायची आहे. म्हणजेच का निडल मागे पुढे. या सगळ्या बेसिक गोष्टी मी आपल्या चेन स्टिचच्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत, तुम्ही नक्की व्हिडिओ बघा. आता बघा आपण बरोबर त्याच्या बाजूला एक छोटा टाका घेतला कारण आपली स्टिच आहे आता ही बरोबर त्याला लागूनच जाणार आहे. त्याच्यामुळे बघा थोडंसं पुढे मी एक टाका घेतला छोटा. बघा पहिल्या चेन स्टिचला लागूनच आपल्याला दुसरी चेन स्टिच टाकायची आहे. बघा एकदम लागूनच आपण त्याला दुसरी चेन स्टिच टाकतोय. जास्त डिस्टन्स ठेवायचा नाही, जर डिस्टन्स ठेवलात तर त्याची फिनिशिंग जाणार. बघा त्याला एकदम चिटकूनच आपण दुसरी चेन स्टिच टाकून घेतोय. आपला ब्लाऊज वर्क करताना कधीही आपल्याला डबल चेन स्टिच टाकायची आहे आणि मगच आपला ब्लाऊज वर्क करायला घ्यायचा आहे. आता ही डबल चेन स्टिच आपण ब्लाऊज वर्क करताना का टाकतो, कारण आपला ब्लाऊज आहे हे मणी वर्क केल्यानंतर उलट पडून आहे किंवा आपलं वर्क केलेलं उलट पडून आहे, त्याच्यासाठी ही डबल चेन स्टिच आपण टाकत असतो. त्याच्यामुळे ही महत्त्वाची आहे, स्किप नाही करायची आहे. आपल्याला डबल चेन स्टिच आधी टाकायची आहे. आपला कोणताही गळा असू दे, बाही असू दे, आपल्याला पहिली डबल चेन स्टिच टाकायची आहे आणि मगच आपल्याला वर्क आपलं चालू करायचं आहे. हे जो आपण ब्लाऊज बघू तेव्हा मी तुम्हाला सांगेनच, पण आता सुद्धा हे बेसिक चालू आहे त्याच्यामुळे हे सांगणं गरजेचं आहे. आरी वर्क हा फक्त प्रॅक्टिसचा विषय आहे. जेवढी तुम्ही प्रॅक्टिस कराल तेवढं तुम्हाला वर्क इझी जाणार आहे. त्याच्यामुळे भरपूर प्रॅक्टिस करा. थोडा कॅमेरा बाजूला झाला. आता ही झाली डबल चेन स्टिच. आता इथे एंड नॉट कशी देतो आपण ते बघा. हा पहिला टाका आहे हा आपल्याला वर उचलायचा आहे. बघा हा मोठा काढते थोडा म्हणजे तुम्हाला समजेल. बघा हा पहिला टाका आहे, याच्यामधून बरोबर आपल्याला दुसरा टाका काढायचा आहे. बघा आणि या दुसऱ्या टाक्याच्या मधून पुन्हा आपल्याला पहिला टाका वरती उचलायचा आहे. बघा हा दुसरा टाका आहे आणि याच्या बरोबर मधून आपल्याला पहिला टाका उचलायचा आहे आणि खालून धागा खेचायचा आहे. तर आजची व्हिडिओ कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा.